1 मार्च ते साधारणतः आज अखेर साधारणतः 10 दररोज आम्ही पाणी आपण उचललं त्या ठिकाणी तो उपसा केलेला आहे आणि 24 गावापैकी आपली योजना जी आहे ती 2 टप्प्यात आहे. सुरुवातीला जयगावच्या तिथून पाणी उचललं जातं. तिथे एक साधारणतः 6 पंप आहे. तिथून पुढे 10 किलोमीटरचा कॅनॉल आहे आणि दुसऱ्या टप्प्याला तिथं कुंभेचा दुसरा पंप आहे. त्या ठिकाणून परत पाणी उचलून पुढे 20 किलोमीटरचा कॅनॉल आहे आणि तिथे 4 पंप आहे. तर मेनली मागचं रोटेशन त्यावेळेस उन्हाळ्याचं संपलं गेल्या वर्षी, तर त्यावेळेस टोटल 6 पंपापैकी त्यावेळेस आम्ही पावसाळ्याचं रोटेशन चालू करायचा प्रयत्न केला. म्हणजे करताना एक आमचा पहिल्या टप्प्यामधला एक पंप म्हणजे काही सर्किट ब्रेकरचा प्रॉब्लेम असल्यामुळं नादुरुस्त होता आणि टप्पा 2 मध्ये 4 पंप आहेत, त्यापैकी एक पंप नादुरुस्त होता. तर त्या दृष्टीने त्याचा पाठपुरावा केलेला आहे. परंतु जनरली जी प्रोसेस आहे कामाची ती साधारणतः महामंडळ म्हणजे महाराष्ट्र कृष्ण विकास महामंडळ जे आहे, म्हणजे आपण सूचीमध्ये जे काही काम आपल्याला करावे लागतात ती प्रस्तावित केली जातात आणि कार्यकारी संचालक किंवा महाराष्ट्र कृष्ण विकास महामंडळातून ती प्रापण सूची मंजूर झाल्यानंतर त्याचं अंदाजपत्रक केलं जातं, त्याची DTP त्याच्याकडे येतात आणि त्यानंतर मग ती कामं होण्याला लावते लागतो. तर सध्या त्याची ती टेंडर प्रोसेस वगैरे त्याची झालेली. परंतु याच्यात हा प्रश्न राहिला की उन्हाळ्याचं आवडताना ते आपल्याला पंप मिळाले नसल्यामुळं किंवा ते दुरुस्ती झालेली नसल्यामुळं आपल्याला पूर्ण क्षमतेनं त्या ठिकाणी रोटेशन देता आलं नाही. म्हणजे जिथे 100% योजना चालल्या पाहिजे होती तिथं 75% चालली. तरी सुद्धा जी काही 24 गावं आहेत त्यापैकी पहिला टप्पा जे आहे म्हणजे पहिला 10 किलोमीटरचा कॅनॉल आहे त्या ठिकाणी जी गावं येतात आणि त्यांनी लोकांनी जे काही पंप वगैरे बसवलेले आहेत आणि पाणी उचललेलं आहे त्यामध्ये शेवगाव वांगी आहे, जेवढवाडी आहे, हजारीवाडी आहे, कुंभेज, त्याच्यानंतर हे 5 गाव त्या ठिकाणी तिथं त्यांना फायदा झालेला आहे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जी गावं आहेत त्यामध्ये खडकेवाडी येईल, देवळाली येईल. फर्स्ट फेजमध्ये गावाला फर्स्ट फेजमध्ये 5 गावांना फायदा झाला आपल्याला. ते फर्स्ट फेजमध्ये सगळ्या गावांना फायदा झाला सर. सगळी जी गावं आहेत किती सांगा मला. 5 गावं आहेत त्या ठिकाणी. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 19 गावं येतात. तर 19 पैकी शेलगाव, वंचित एक साधारण एक 7 गाव वंचित राहिले. त्यामध्ये पांगी, खिसरी, मोठी, साडी. माझ्या प्रश्नाला एक उत्तर द्या. जो पाण्याचा कायदा आहे राज्य सरकारने बनवला तो टेट टू हेड आहे. हो, तुम्ही फर्स्ट फेजमध्ये सगळं ओळखून घेतलं आणि सेकंड फेज मार्ग टाकतो. नाही सर, कसं आहे आपण रोटेशन टेल टू हेडच देतोय, टेल टू हेडच देतो. फक्त हे जे ज्या गावाला सुरुवातीचा जो फायदा झालेला आहे फार त्याचं काही लाभक्षेत्र मोठं नाही. ते माझा साधा सोपा प्रश्न नाही, टेल टू हेड दिलेलं आहे आपण. टेलची गावं करायची 7 गाव वंचित आहे. कंप्लीट करायला पाहिजे होतं ना. नाही, ते मी सांगितलेलं पहिल्यांदाच की एक साधारणतः 75%नेच आपली योजना चालली आणि निश्चयात मिळालेलं नसल्यामुळं जी गावं दूर होती फार काही केनापासून त्या ठिकाणी पाणी द्यायला आपल्याला अडचण येते. महामंडळाकडे तरतूद नाही का सांगा मला पाणी. तुम्ही जी अडचण सांगितली तुमच्या पंपगृहांना अडचण वगैरे एवढ्या अडचणीमुळे 24 पैकी फक्त 7 गावांना मिळाला फायदा असं म्हणायचं का? 17 गावांना फायदा मिळण्याचं कारण मेन म्हणजे कसं आहे त्या ठिकाणी कामं पण म्हणजे आपण समजा तर विसरे असते विसरे गावं किंवा पाणीकडे जाणारी चालली आहे ती कामं पण आपण आतापर्यंत तिथं पाणी गेलंच नाही. ते पावसाळ्यात गेलं आपण वड्याला वगैरे पाणी जे देतो त्या ठिकाणी देतो. पण मेन जे आपले डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे त्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपण असल्यामुळे त्या ठिकाणी उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये पाणी द्यायला अडचण येते.
कारण पाणी सगळं पुरवठा किंवा ते बाजार होते. तेव्हा आता खासदार संजय प्रश्न विचारतो की याला तरतूद नव्हती का, तुम्ही मागणी केली नव्हती का? आता तुम्ही सांगताय की कामार बरोबर त्यामुळे काही गावांना पाणी मिळालं. 7 गाव वंचित आहे तेलची. 7 गावांपैकी किती गावांची कामं अपुरी आहेत? मोठी परिसरात लापून आहे, साडी इसरे. मला ना गावांची नावच घेऊ नका. 7 गावांपैकी किती गावांची कामं अपूर्ण आहेत का 7च्या 7 गावांची कामं अपूर्ण आहेत? साधारणतः 75% काम आहे. सगळ्याच गावांची सगळ्या पण हे बरोबरीचे सांगतात 7 गावं वंचित. कागदपत्रिका म्हणताय की 7 17 गावं गावांना पाणी वंचित मिळालं. आहेत. 17 गावं वंचित आहेत असं तुम्ही कागदावर सांगताय. हो, त्या तुम्ही सांगताय की 7 गावं वंचित आहेत. तुम्ही कागद आधी ते दाखवून द्या. 17 प्रत्येक गावाला पाणी मिळालं. नागरिकांचं म्हणणं आहे की आमची 17 गावं वंचित आहेत. तुमचा रिपोर्ट पण तसंच सांगतो. तुमचाच कागद आहे ना? तुमचाच रिपोर्ट. तुम्ही तोंडी सांगताय की 7 गाव वंचित, लेखी सांगताय 17 गाव वंचित. तुम्ही नियोजन केलं 10 गावाला, ऍक्च्युअली मिळालं 7 गावाला, नियोजन आहे 24 गावाला. आणि ह्यात ते सांगतात की 75% पाणी नाही, ही गावं नाही, तलावांची यादी आहे. तलावांची यादी आहे, त्याची मुले लावून आहे. ती बोलत सगळं लावलं 4 ठिकाणी